नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, सकाळपासून या प्रकारचे SMS जेवढे काही कोकण रेल्वेमध्ये विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत त्यांना या प्रकारचे SMS प्राप्त होत आहेत। तर काही विद्यार्थ्यांना ईमेल येत आहेत तर काही विद्यार्थ्यांना ईमेल येत नाही, त्यामुळे खूप सारे मेसेज येत होते। तर आपण सविस्तर काही चर्चा या SMS वर व तुमच्या येणाऱ्या एक्झामच्या ॲडमिट कार्ड संदर्भात आपण सविस्तर काही चर्चा करणार आहोत। तुम्हाला ॲडमिट कार्ड कोणत्या पद्धतीने डाउनलोड करता येणार आहे, ती लिंक कुठे असेल, लिंक कुठून तुम्हाला मिळवायची आहे, हे संपूर्ण काही यामध्ये आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, काही केअर सेलच्या एक्झामला काही शेवटचे दिवस राहिलेले आहेत आणि तुम्ही अजूनही आपली टेस्ट सोडवली नसाल तर परीक्षेपूर्वी आपली टेस्ट नक्की सोडवून जा। जर तुम्ही टेस्ट घेतला नसाल तर लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून घ्या, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक दिलेली आहे। परीक्षेच्या शेवटच्या दिवसांमध्ये अतिउत्तम तुमचा सराव होणार असेल आणि ही जी टेस्ट आहे फक्त ग्रुप डी च्या पोस्टसाठी आहे, इतर पोस्टसाठी नाही आहे। फक्त ग्रुप डी च्या विद्यार्थ्यांनी आपल्या सेलरला मेसेज करून घेऊ शकता। तर आता समजूया आपण नेमकं SMS मध्ये काय म्हटलेलं आहे। तर या ठिकाणी पाहू शकता, डिअर कॅन्डिडेट, ॲडमिट कार्ड फॉर CBT इज लाईव्ह, प्लीज रेफर द मेल सेंड टू यू फॉर मोर इन्फॉर्मेशन रिगार्ड्स KRCL। म्हणजेच की तुमचे ॲडमिट कार्ड जे आहे थोडक्यात आलेले आहेत आणि त्यासाठी हा ईमेल तुम्हाला आलेला आहे। तर फक्त ज्यांचे ॲडमिट कार्ड आलेले आहेत त्यांच्यासाठीच, आणि ज्यांची एक्झाम 13 ते 14 जानेवारीला आहे त्यांनाच या प्रकारचे ईमेल आलेले असतील। तर ज्यांना काही आलेलं असेल त्यांनी वेट करा, तुमची एक्झाम जसे 15-16ला असेल त्यांना उद्या येतील, 17-18 वालेला परवा येतील, अशा प्रकारे एक एक लेट करून इस प्रकारचे SMS येत आहेत। आता पाहू आपण की नेमकं तुम्हाला तुमचे ॲडमिट कार्ड कसे डाउनलोड करता येतील, जरी तुम्हाला ईमेल आला नसेल तरी पण कोणत्या पद्धतीने डाउनलोड करता येणारे असतील। तर आपण जाऊ डायरेक्टली त्या वेबसाईटवर, तिथून तुम्हाला मी आता पुढील माहिती सांगेल। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक मिळेल, त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली या प्रकारच्या डॅशबोर्डला येणार असाल, ज्या ठिकाणी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आणि या ठिकाणी तुम्हाला एक लॉग इनचा डॅशबोर्ड दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा युजर ID आणि जो पासवर्ड आहे तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी जो तुमचा व्हेरिफिकेशन कोड आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकून घेऊन लॉग इनवर क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही लॉग इनवर क्लिक कराल, तुम्ही डायरेक्टली तुमच्या डॅशबोर्डला ओपन होणार आणि डॅशबोर्डमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचे त्या ठिकाणी ॲडमिट कार्ड जे आहे जे की अवेलेबल झालेलं असतील तेथून तुम्हाला ते डाउनलोड करता येणारे आहे। त्यानुसार तुमचं जे आहे तुमचं एक्झाम सेंटर कोणतं असेल, एक्झामचे टायमिंग काय आहे, कोणती शिफ्ट आहे, हे सर्व काही त्या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार असेल। किंवा ज्या कोणा विद्यार्थ्यांना ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यास प्रॉब्लेम येत असेल त्यांनी लगेच आपला जो टेलिग्राम ग्रुप आहे त्या ठिकाणी मेसेज करून ते सर्व काही त्या ठिकाणचे अपडेट्स घेऊ शकता किंवा त्या ठिकाणी ॲडमिट कार्ड देखील तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे यामध्ये। तर या प्रकारची होती ही लिंक थोडक्यामध्ये, यावर क्लिक करून लगेच तुमचे ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्या आणि ज्या विद्यार्थी मित्रांना आपले टेस्ट सिरीज हवा असेल त्यांनी आपल्या सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या। तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये, तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम।